जोवेली वर्सेस लेटर स्टार धारोळ. टॉस जिंकल्या धारोळने. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जितेंद्र शेंडे सज्ज होत आहेत. स्ट्राईकला रोशन धुळे. पुढे आले डाऊन द विकेट. खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र शॉर्ट कव्हर पॉइंटला झेल देऊन फलंदाज बाद होत आहेत. रोशन धुळे रॉयल डक वरती पहिला धक्का. आणि इथे मात्र बघा इनिंगच्या पहिल्याच चेंडूवरती बाद होत झालेले आहेत. म्हणजे रॉयल डक वर बाद झालेले आहेत. आणि जितू शेंडेला मिळणार एक भलं मोठं यश मी म्हणेन. कारण रोशन धुळे मागच्या सामन्यात 2 चौकाराने सुरुवात केली होती. मात्र इनिंग मोठी बिल्डअप करू शकले नाही. आणि आता मात्र या सामन्यात ते लवकर 0वर बाद होत आहेत. आणि मैदानावरती आता मात्र 3ऱ्या क्रमांकावरती सचिन धुळे येत आहेत. तर नाणेफेक जिंकलेली होती लिटल स्टार धाराळ संघाच्या संघनायक सुनील शेंडेने. आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये त्यांनी 57 धावा चेस केल्या होत्या. त्यांना त्यांच्या फलंदाजीवर पूर्णपणे विश्वास आहे. किती धावा झाल्या तरी ती धावसंख्या आम्ही चेस करू हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळेच इथे पुन्हा एकदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुसऱ्या बाजूला जोवेली संघाने पहिल्या सामन्यामध्ये आपल्या गोलंदाजीतली ताकद सिद्ध केली आणि 48 धावसंख्या करू दिल्या नाही त्या ममदापूर संघाला. आणि आता मात्र पुन्हा एकदा त्यांच्या फलंदाजीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. तर सचिन चेंडू सुरेख होता. यावेळेस मात्र यष्टीरक्षक शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेगला बीट करून चेंडू मागे जातो फाईन लेगच्या दिशेने. आणि या दरम्यान धावा पूर्ण होत आहेत. तर 2 आणि 22 इशारा येतोय पंचांचा. यष्टीरक्षकाला चेंडू गॅदर करता आला नाही. त्यामुळेच हा डॉट चेंडू असू शकला असता जर चेंडू गॅदर केला असता पकडला असता. 2 धावा येत आहेत अतिरिक्तच्या स्वरूपात. जितू पुन्हा एकदा सचिनसाठी. चेंडू यावेळेस मात्र शरीराचा वेध घेऊन स्लिप पॉइंटच्या दिशेने जातोय. सचिन धुळे सातत्याने हुक या फटक्यावरती भरपूर मेहनत घेतलेली आहे त्यांनी. आणि हा त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे आणि त्यांचा आवडता फटका आहे. मला आठवतं एरनगडच्या मैदानावरती अशाच प्रकारची फलंदाजी त्यांनी केली होती. मात्र इथे त्याच फटक्याच्या शोधामध्ये स्ट्राईक यावेळेस भारत. हा चेंडू हवेत आहे आणि त्या ठिकाणी बघा थोडीशी दुविधा मनस्थिती निर्माण झाली होती. एकमेकांकडे पाहत होते की हा झेल पकडणार कोण. आणि शेवटच्या क्षणी मात्र शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक येऊन हा झेल टिपतोय. मनोहरने हा झेल टिपलेला आहे. आणि मैदानावरती लागतो दुसरा धक्का. दोन्ही सलामीचे फलंदाज बाद होत आहेत. भारत मात्र यावेळेस गोल्डन डकवर बाद होत आहे. नवीन फलंदाज सचिन धुळे यांनी खातं उघडलं नाही कारण मगाशी चेंडू त्याच्या शरीराचा वेध घेतला होता चेंडूने. तर वारंवार एकत्र येऊ नका धाराळ संघ. आपण क्षेत्ररक्षण लगेचच लावायचं आहे. आपण पाहिलं तर आपला डगआउट बॉक्स देखील खूप उंचावरती आहे. खाली फलंदाजाला येताना थोडासा वेळ देखील लागतो. तर नवीन फलंदाज कल्पेश येत आहेत. एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. तर बघूया मागच्या सामन्यामध्ये लवकर बाद झाले होते. आता मात्र कशा प्रकारची कामगिरी करतायत. 3 या धावसंख्येवरती 2 गडी बाद झालेले आहेत. जितू शेंडे खूप चांगली गोलंदाजी करतात. प्रभावशाली गोलंदाजी जितूची राहिलेली आहे. पहिल्या सामन्यात देखील खूप चांगला परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळाला. आणि आता मात्र तशाच प्रकारची कामगिरी त्याच्या समर्थकांना त्याच्याकडनं अपेक्षित आहे. अजूनही प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. आज पहिला दिवस पहिली रात्र असल्या कारणाने सामने उशिराने सुरू झाले. उद्या मात्र ठीक 7 वाजता पहिला सामना सुरू करायचा आहे. या चेंडू गॅपमध्ये खेळता क्षेत्ररक्षक आले होते डीपमधून. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. डीपमध्ये क्षेत्ररक्षक योगेश अगिविर आहे त्या ठिकाणी. आणि दरम्यान 2 धावा कल्पेच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 5. रॉनी साऊंड सर्व्हिस आमच्या सोबत आहेत. खूप चांगला आवाज येतोय. भरपूर चांगल्या कमेंट्स आलेले आहेत की आवाज खूप चांगला येतोय. यूट्यूबला ऐकत असताना मोबाईलच्या माध्यमातून त्यानंतर स्मार्ट टी व्हीवरती तुम्हाला चांगल्या प्रकारे हे चित्रीकरण पाहायला मिळते ऐकायला मिळते. आणि लाईव्ह टेलिकास्टची जबाबदारी www.10cricket ने स्वीकारलेली आहे. गौरव सावंत पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. मात्र आता त्यांची संपूर्ण टीम ओमकार आहेत, निखिल कांबळे आहेत, त्याचबरोबर प्रशांत पवार PP आहेत, सागर आहेत आणि सार्थक शुक्ला आहेत.
कौतुक करायला हवं. भरपूर स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत आणि एक विक्रम करत चाललेले आहेत. स्वतःचेच विक्रम मोडसाच्या जवळ येऊ नका. जास्त धारावी संघ मीटिंग घेऊ नका प्लीज. वारंवार प्रत्येक चेंडूमध्ये टीम मीटिंग घेऊ नका. क्षेत्ररक्षण लवकरच आपण सजवायचं आहे. कारण रणनीती जरी आखणं गरजेचं असलं तरी वेळेचं भान ठेवणं फार गरजेचं आहे. कारण जरी नाईट स्पर्धा असली म्हणजे आपण कशा प्रकारे वेळेचा दुरुपयोग करता कामा नये. कारण प्रत्येकाला काही जणांना कामावर देखील जायचं असतं. सकाळी काही जणांना जॉबला आहेत आणि रात्रीची निदान 4 ते 5 तास झोप प्रत्येकाला मिळायला हवी. रात्रीची झोप फार महत्त्वपूर्ण असते. आता नाईट स्पर्धांमध्ये हे चित्र फार दुर्मिळ असतं. राऊंड द विकेट. हा चेंडू व्यवसा कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. 30 यार्डमध्ये क्षेत्ररक्षणे हा झेल टिपलेला आहे. फलंदाज बाद होत आहेत. सचिन धुळे. तिसरा धक्का लागला मैदानावरती. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो व्यवसा 5 धावा. थोडीशी नाजूक परिस्थिती पाहायला मिळते. अजय शेंडे इथे आल्या आल्याच फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवता. ज्या प्रकारे जितूने षटकाची सुरुवात केली होती पहिल्या चेंडूवरती गडी बाद करून, त्याच प्रकारे अजयने देखील सुरुवात केलेली आहे. सचिनला बाद केलेली आहे. मैदानावरती 5व्या क्रमांकावरती महेंद्र धुळे येत आहेत. फार मोठी जबाबदारी आता मात्र महेंद्र धुळेच्या खांद्यावरती. फार मोठं उत्तरदायित्व आहे. कारण महेंद्र मागच्या सामन्यामध्ये लवकर बाद झाले. मात्र गोलंदाजीच्या बळावरती तो सामना त्याने जिंकून दिला होता. मात्र प्रत्येक वेळी तुमची गोलंदाजी प्रभावशाली होईल का हा देखील प्रश्न आहे. मात्र फलंदाजाने देखील चांगली कामगिरी करायला हवी आणि इथे एक चांगली धावसंख्या उभी करायला हवी. कारण मागच्या सामन्यामध्ये 21 धावा त्यांना शेवटच्या षटकामध्ये आल्या होत्या आणि तिथूनच त्यांना एक फायटिंग स्कोर उभा करता आला. हा चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. मिडल स्टंपवरनं चेंडू थोडासा बाहेर निघतोय. अँगल क्रिएट करतोय. खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती तुम्ही पाहताय तर अजय शेंडेची. राईट राऊंड द विकेट. गोरेगाव इनकडनं हा चेंडू यावेळेस मात्र थोडीशी लेंथ नक्कीच खराब पाहायला मिळाली. कारण आधीचा चेंडू मिडल स्टंपवरनं थोडासा बाहेर निघाला होता. हा चेंडू मात्र थोडासा ऑफ स्टंपवर फेकला गेला होता आणि खूप जास्त बाहेर निघाला. टप्पा थोडा चुकीच्या दिशेने त्यांनी टाकला आणि वाईटचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती आहे 6 धावा. अजय यावेळेस कल्पेसाठी हा चेंडू बॅटची आतली कडा घेते. एस्टनच्या मागे यष्टीरक्षक. चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळते. नरेश आहेत. नरेश शेंडे. नरेश, अनिल, कवी, सुनील, जितू, अजय. शेंडे परिवारातले भरपूर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात आणि सातत्याने या खेळाडूंनी खूप चांगलं दर्जेदार क्रिकेट दाखवले ग्रामीणच्या माध्यमातून. लिटल स्टार धारोड संघ वांगणी विभागातला एक ताकदवर संघ म्हणून त्याची ओळख आहे. हा चेंडू सुरेख होता. पुन्हा एकदा क्वालिटी अटॅक का असते, क्वालिटी गोलंदाजी का असते या ठिकाणी पाहायला मिळते. धारोडच्या खेळाडूंनी नेहमीच प्रभावित केलेले. मात्र इथे कुठेतरी बॅकफुटवर जोविल संघ जाताना तुम्ही पाहताय. अजय पुन्हा एकदा. यावेळेस मात्र नरेश चेंडू गॅदर करण्यामध्ये थोडीशी चूक झाली होती. दुसऱ्या प्रयत्नात मात्र चेंडू त्याने उचललाय आणि सलग 3 चेंडू डॉट पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी. फक्त या षटकामध्ये धाव आलेली ती एकच धाव आलेली आहे आणि ती देखील अवांतरच्या स्वरूपात आलेली आहे. अजय शेंडे राऊंड द विकेट. हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये. अनिल आहेत. स्वतःला स्ट्रेच केला. हवेत उडी मारली आणि इथे खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. षटक क्रमांक दुसरं संपलं. या षटकात फक्त 2 धावा आलेल्या आहेत. काय गोलंदाजी अजयची. एकूण 4 चेंडू डॉट फेकलेत आणि फक्त 2 धावा एक अवांतरच्या स्वरूपात आली. एक बॅटने आलेली आहे. एकूण धावसंख्या धावफलकावरती 7 आहे. सामना 4 षटकांचा आहे. अजूनही 12 चेंडू शेष आहेत आणि 12 चेंडू मध्ये बघूया काय करतायत. कारण महेंद्र धुळे आता मात्र तर महेंद्र धुळ्यांनी जर 2 षटकार लगावल्यास भगवान पांडुरंग धुळे यांच्याकडनं 1,000 रुपये देण्यात येतील. तर बघा 2 षटकार लगावल्यास
तर नवनाथ राऊत या ठिकाणी आलेले आहेत, खूप आनंदात आहेत. संघाने खूप चांगली कामगिरी केली आणि त्यांच्या संघाला संघर्ष करायला आवडतं आणि बरेचसे सामने संघर्ष करूनच त्याने जिंकलेले आहेत. आणि मागचा सामना तर खरं तर हातातून निसटलाच होता. कानूरने तो सामना आपल्या बाजूने झुकवला होता. फक्त एक पाऊल विजयाच्या दूर होते, मात्र ते पाऊल त्यांना टाकू दिलं नाही. जितेश टेंबेने 4 चेंडू अप्रतिम हाताळले. आणि यावेळेस बघा काय घडतंय आणि वाईटचा इशारा आहे आणि फलंदाज बाद होत आहेत. हिट विकेट झालेले आहेत, कारण कुठेतरी मी म्हणेन सरेंडर केले, त्यांनी समर्पित केले, आपली विकेट बहाल केलेली आहे आणि कुठेतरी नाराज आहे स्वतःवरती, कारण आपण पाहिलं तर त्यांच्याकडनं बॅटिंग झाली नाही. मात्र हरकत नाही, अशा वेळी खचून न जाता समर्थपणे निर्भीडपणे तोंड द्यायला हवं. मला आठवतं जितू शेलारसारखा फलंदाज ओपन स्पर्धा खेळत असताना धावा आहेत धावफलकावरती 7 धावा. तर जितू शेलारला देखील तब्बल 5 ते 6 चेंडू डॉट फेकली होती ओपन स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्यानंतर जितूला बाद देखील केलं नाही कीपरने आणि त्यानंतर जितूने जी बॅटिंग केली ती वाखाणण्याजोगी होती. असे अनेक फलंदाज आहेत, आम्ही अनेकदा पाहिलेले. तर प्रमोद यांनी जर षटकार लगावल्यास 500 रुपये भगवान धुळे यांच्याकडनं त्या ठिकाणी आहेत आणि आपल्या खेळाडूंवर त्यांचं भरपूर प्रेम आहे. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पारितोषिकाची उधळण करत आहेत. मात्र बघूया, मागच्या सामन्यामध्ये प्रमोद चांगली कामगिरी केली होती. 7 धावा धावफलकावरती, 8 धावा आहेत, माफ करा 8 धावा या ठिकाणी. हा चेंडू अवस्था एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. सिंगल कंप्लीट केलेली आहे आणि सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 9. स्ट्राईकला महेंद्र येत आहेत आणि महेंद्रकडे एक क्षमता आहे, कुठल्याही सामन्याला कलाटणी तो देऊ शकतो, कुठल्याही सामन्याला चित्र बदलण्याची ताकद त्याच्यामध्ये. आणि 2 षटकार लगावल्यास त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक भगवान पांडुरंग धुळे यांच्याकडनं हे पारितोषिक दिले जाईल. तर योगेश आगिवला खूप महागडी गोलंदाजी आपण पाहिली होती मागच्या सामन्यामध्ये. 22 धावा खर्च केल्या होत्या, मात्र तरी देखील संघनायकाने विश्वास दाखवला योगेश्वर पुन्हा एकदा. चेंडू यावेळेस चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन करतायत. व्हेरिएशन फार महत्वाचं असतं, विविधता. ज्या प्रकारे गोलंदाजी विविधता त्याच प्रकारे फलंदाजी देखील तुमच्या विविधता असायला हवी. तुम्हाला मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करता यायला हवी. फटक्यांचा संग्रह तुमच्याकडे असायला हवा, फटक्यांचा कोठार असायला हवं आणि गोलंदाजीमध्ये देखील तितकीच. पुन्हा एकदा सलग 2 चेंडू डॉट फेकलेले आहेत आणि योगेश आगिवलाने मागच्या सामन्यामधून खूप चांगला बोध घेतलेला आहे. कारण मागच्या सामन्यात 22 धावा दिल्यानंतर मागच्या सामन्यात त्यांनी ओव्हरपिच फुलरलाईनची गोलंदाजी भरपूर केली होती. यावेळेस मात्र गुडलेन स्पॉटवर गोलंदाजी करतायत आणि राऊंड द विकेट येतात, एक अँगल क्रिएट करतात, चेंडूला थोडासा बाहेर काढण्याचा तो प्रयत्न आहे, त्यात यशस्वी देखील होत आहे. पुन्हा एकदा योगेश राईट आर्म राऊंड द विकेट महेंद्रसाठी. यावेळेस मात्र चेंडू मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधून काढलाय आणि ज्या फटक्याची गरज होती तो फटका मात्र महेंद्रच्या बॅट मधून येतोय. षटकार. धावसंख्या भगवान पांडुरंग धुळे यांच्याकडनं 500 रुपये आलेले आहेत महेंद्रसाठी षटकार लगावल्याबद्दल. तर असे पारितोषिक अजून मिळतील जर आणखी षटकार लगावले तर. धावा आहे धावफलकावरती 15 धावा. या षटकातील आपण पाहतोय 4 चेंडू झालेले आहेत. योगेश पुन्हा एकदा महेंद्रसाठी. यावेळेस मात्र बॅकफुटवर गेले, जागा बनवली आणि खूप मोठी गॅप होती. ऑफ साइड पूर्णपणे पाहिला तर ओपन आहे. लॉंग ऑफ ला एक क्षेत्ररक्षक एक पॉइंटला आहे आणि त्या दोघांच्या मध्ये जी गॅप आहे त्या गॅप मध्ये चेंडूला पाठवलंय. बॅकफुटला गेले, कारण आधीचे 2 चेंडू त्यांनी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, त्यात यशस्वी देखील झाले नाही. मात्र नंतर त्यांनी एक स्क्वेअरच्या दिशेने षटकार लगावला आणि आता मात्र आपण पाहतो चौकार आलेले. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. तिसरं षटक सुरू आहे. मागच्या सामन्यात देखील शेवटच्या षटकांमध्ये धावा आल्या होत्या जोविली संघासाठी. महेंद्र चांगला कमबॅक करतोय. षटकार एक चौकार आलेला आहे. यावेळेस मात्र
खूप दुरून खेळण्याचा प्रयत्न होता त्या दिशेने गॅपमध्ये, मात्र चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाही, चेंडूच्या लाईनमध्ये बॅट आणता आली नाही आणि डॉट चेंडूने या षटकाची समाप्ती होते. पुन्हा एकदा कमबॅक करताना योगेश. धावा आहे धावफलकावरती 19. तर अजूनही 6 चेंडू, 7 चेंडूमध्ये 10 ते 15 धावा या ठिकाणी कराव्या लागतील, कारण 4 षटकांमध्ये एक फाईट देण्यासाठी किमान तुमच्याकडे 30-35 धावा असायला हव्यात. जास्त वेळ न घेता लगेचच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. तर चला धारोळ संघ शेवटचं षटक संघनायक बघूया कोणाच्या हातामध्ये सोपवत आहेत. स्ट्राईकला मात्र फलंदाजी येतील यावेळेस प्रमोद. तर कवी फिरकी आक्रमण सुरू केलेले आहे. मागच्या सामन्यात आपण पाहिलं तर कवीला खूप लवकर आणलं होतं, आता मात्र स्लॉग ओव्हर मध्ये त्यानं आणलेलं आहे. कवी अत्यंत प्रतिभावंत खेळाडू, भरपूर वर्षाचा अनुभव आहे त्याच्या पाठीशी आणि अनेक मोठमोठ्या फलंदाजांना त्याने फिरकीच्या तालावरती नाचवलेले. तर महेंद्र धुळे यांनी 2 षटकार लगावल्यास भगवान पांडुरंग धुळे यांच्याकडनं 1000 रुपये देण्यात येतील आणि त्यांची भरपूर इच्छा की पारितोषिक महेंद्रने मिळवायला हवं. मात्र बघा त्यासाठी 2 षटकार त्यांना मारावे लागतील. स्ट्राईकला यावेळेस आहेत प्रमोद. यावेळेस मात्र खूप उंच खेळले, खूप वर गेले, शफल होऊन खेळायचा प्रयत्न, टायमिंग झाला नाही. बॅटची वरची कडा लागली, चेंडू खूप उंच गेला आणि आणखीन एक धक्का मैदानावरती लागलेला आहे. स्ट्राईक मात्र महेंद्रने स्वतःकडे ठेवलेली आहे. तर बघूया महेंद्रकडे स्ट्राईक असणं फार गरजेचं होतं. नवीन फलंदाज येतात मैदानावरती भूषण. तर बघूया स्ट्राईकला महेंद्र आहेत. 19 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडूमध्ये किती धावा येत आहेत आणि महेंद्रचा प्रयत्न असेल जास्तीत जास्त धावा, मोठे फटके या षटकामध्ये नक्कीच खेळण्याचा प्रयत्न तो करेल. तर 5 षटकार लगावल्यास 25,000 रुपये भगवान पांडुरंग धुळे यांच्याकडनं देण्यात येतील. महेंद्रसाठी पारितोषिक आहे, म्हणजे प्रत्येक षटकाराला 5,000 रुपये आहेत. म्हणजे 5 षटकार मारायला लागतील 5 चेंडूमध्ये. होऊ शकतं आणि झालेलं आहे क्रिकेटमध्ये बऱ्याचदा. ते मात्र रिव्हर्सच्या माध्यमातून पहिला षटकार येतोय. टिपिकल महेंद्र धुळे जोवेली ब्रँडेड षटकार. तर आणखीन 500 रुपये आलेले आहेत या षटकारासाठी. मात्र आणखीन 4 लगावले तर 25,000 मिळतील. तर एकूण 1,000 रुपये आलेले आहेत. 2 षटकार लगावलेले आहेत. भगवान पांडुरंग धुळे यांच्याकडनं पारितोषिक आहे. तर 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि महेंद्रने मात्र त्याचा लाडका फटका आता बाहेर काढला रिव्हर्सच्या माध्यमातून आणि या फटक्यावर भरपूर धावा केल्यात. खूप चांगल्या पद्धतीने या फटक्यावरती त्यांनी नक्कीच हा फटका आत्मसात केलेला आहे. एक वेगळं कौशल्य रिव्हर्स खेळण्यासाठी खूप चांगला सराव असायला हवा. चेंडूची लाईन ओळखणं. इथे मात्र खूप उंच गेलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. खूप चांगला झेल विवेक हिंदोळेने झेल पकडलेला आहे आणि ते मात्र रिव्हर्स फटक्याने आणखीन एक मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र महेंद्र बाद होत आहे आणि दरम्यान आपण पाहतोय आणखीन एक धक्का लागतोय. धावसंख्या धावफलकावरती 25 आहे. तर कधी कधी लाडकी माणसं धोका देतात, अशा प्रकारे कधी कधी आपले आवडते फटके देखील आपल्याला धोका देतात. मात्र हा फटक्याला आपण पाहिलं तर एलिव्हेशन मिळालं तर खूप उंच गेला होता, लांबी मिळाली. मागचा फटका आपण पाहिला तर फ्लॅट होता, सिक्सर होता, लांबी भरपूर होती. मात्र या फटक्यामध्ये लांबी मिळाली नाही, कारण हा चेंडू थोडा संत गतीने फेकला होता. टायमिंग तितकं असं चांगलं झालं नाही आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लावला होता बघा, कारण त्यांना ठाऊक होतं रिव्हर्स खेळत आहेत आणि भरपूरदा हे संघ एकमेकांच्या समोर आलेले आहेत. वांगणी बदलापूर मधले हे 2 संघ सातत्याने एकमेकांच्या विरुद्ध खेळलेले आहेत. एकमेकांची ताकद, एकमेकांची कमजोरी दोघांनाही माहिती आहे. नवीन फलंदाज येत आहेत यावेळेस विश्वनाथ धुळे. नॉन स्ट्राईकला स्ट्राईकला मात्र आता फलंदाज आहेत भूषण. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट केलंय, अपील केलंय पंचांनी, मात्र मान डोलावले, नकार दिलाय. कारण खूप वेगाने विश्वनाथ आले, तर चेंडू जसा रिलीज झाला तितक्याच वेगाने त्याने क्रीज सोडली होती आणि त्यामुळे ही धाव त्यांना कंप्लीट करता आली आणि एका धावेने धावसंख्या मात्र धावफलकावरती 26. या षटकातील अजूनही चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू टू गो. अखेरचं षटक आहे प्रगतीपथावरती.
आजच्या दिवसातील आपण पाहता ती मैदानावरची लढत क्रमांक 6वी. विश्वनाथने षटकार लगावल्यास भगवान पांडुरंग धुळे यांच्याकडनं 500 रुपये आहेत. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 28. तर एक षटकार जर आला तर 500 रुपये मिळतील भगवान पांडुरंग धुळे यांच्याकडनं. नाव आम्ही विसरलो नाही कारण बऱ्याचदा आम्ही तो पुकारलेले त्यामुळे पाठ झालेले. भगवान पांडुरंग धुळे यांच्याकडनं हे जोविलीचे त्यांच्याकडनं पारितोषिक आहे. षटकार लगावला विशूने तर त्याला 500 रुपये देण्यात येतील. धावा 28 आणि हा चेंडू या गॅप मध्ये खेळतायत. क्षेत्ररक्षक होते मिड विकेटच्या दिशेने मात्र लॉंग ऑन क्षेत्र पूर्णपणे खाली होतं आणि चौकार लगावून आता मात्र धावसंख्या नेलेली आहे ती पूर्णपणे आपण पाहतो धावफलकावरती ती पाहायला मिळते 32 धावा. तर 32 धावा आलेल्या आहेत. 8.00 ची सरासरी आहे. 8.25 हे आस्किंग रेट आता मात्र विजयासाठी राखावं लागेल ते म्हणजे लिटल स्टार धारोळ संघाला. मात्र इतकं सोपं काम नसेल कारण 4 षटकामध्ये त्यांना कार्यक्रम आहे. जितेश टेंबेने या ठिकाणी नोंदवल्या 7 चेंडूत 8 धावांची गरज होती. मात्र 2 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 7 धावा आल्या होत्या आणि 4 चेंडूत 1 धाव झाली नाही. या क्रिकेटमध्ये नेहमी अशा गोष्टी घडत असतात. तर बघूया हा सामना रंगतदार होणार का. मागचा सामना खूप रंगतदार झाला, अंगावर शहारा आणणारा सामना आपण पाहिला. मात्र कानूर संघाचं आव्हान संपुष्टात आलंय. तर जाऊया या सामन्याच्या द्वितीय सत्रामध्ये 33 धावांची जिथे गरज आहे लिटल स्टार धारोळ संघाला आणि द्वितीय सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन या ऐकूया पुन्हा एकदा आपण जगदीश पाटील यांच्या दमदार आवाजात. धन्यवाद. थँक्यू विनोद. तर पाहतोय प्रेक्षकांचा पुन्हा एकदा प्रचंड प्रतिसाद. अद्यापर्यंत रात्रीचे 2:30 वाजतात तरी सुद्धा मात्र प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळतोय. खेळाचं पहिलं सत्र संपलंय. 32 धावा कुठल्या गेल्या. 33 धावांचं एक मापक असं लक्ष ठेवण्यात आलं ते मात्र धारोळ संघासमोर. सलामीची जोडी मैदानामध्ये येत असताना 8.25 ची सरासरी ठेवायची आहे ती मात्र प्रत्येक षटकामागे सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. गोलंदाज महेंद्र धुले पहिलं षटक घेऊन संघाच्या वतीने पॉवर प्लेचं एकमेव षटक असेल. 24 चेंडू आणि 33 धावेची गरज. सामना सुरू होतोय. राऊंडी विकेट गोलंदाजी करण्यासाठी पंचांचा इशारा येतोय. पहिला बॉल यॉर्क लाईनचा होता. या ठिकाणी पाहतो अत्यंत चांगला चेंडू फेकला गेलाय. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. आता दैव बलवंतर म्हणायला लागतील. फलंदाजाचं एसट्यांचा वेध घेतला नाहीये कारण पडल्यानंतर थोडासा अँगल कडून बाहेर निघतोय आणि पहिला डॉट चेंडू फेकला जातोय तो मात्र महेंद्र धुळेच्या माध्यमातून. तर निश्चितच पहिल्या सामन्यामध्ये जशी कामगिरी केली होती तशी कामगिरीची अपेक्षा असेल संघ सहकार्याना.
कारण 33 धावेचं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तो लिटल धारूर संघाला. या ठिकाणी रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, गिअर चेंज केलाय, त्यामुळे निश्चितच बेनिफिट मिळेल ते गोलंदाजाला. आणि लागोपाठ 2 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. मात्र एकीकडे चांगली फलंदाजी, दुसरीकडे तेवढीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय आपल्या जोयली संघाच्या बाजूने. तर ज्या फलंदाजीच्या जोरावरती पहिला सामना जिंकला होता लिटिल स्टार धारोल संघाने, तर ती फलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळेल की मात्र त्या फलंदाजीला उद्ध्वस्त केलं जाईल या जोयलीच्या वतीने. लोअर पुलटोचा चेंडू या ठिकाणी फेकला गेलाय. गुड बॉलिंग, अत्यंत चांगली गोलंदाजी आणि लागोपाठ 3 चेंडू डॉट फेकले गेलेत, निर्धाव फेकले गेलेत. इसर खासियत आहे महेंद्रची. शिट्ट्या मात्र जोराने वाजवल्या जातात. प्रेक्षक वर्ग पाहतोय आपण अद्यापर्यंत मॅचचा मनमुराद आनंद घेत असताना. महेंद्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस फटका चांगला आहे. ओव्हर पिच होता चेंडू, बिरकावून देतोय, सरळ बॅटने खेळलाय चेंडू, मात्र सीमा पलीकडे. हँड अँड सम षटकार. तर 3 चेंडू डॉट फेकल्यानंतर चौथा चेंडू ज्या पद्धतीने फेकायचा होता गोलंदाजाला फेकता आला नाही. ओव्हर पिच चेंडू होता आणि कवीने मात्र त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते त्याच्या डोक्याच्या वरून हा षटकार, पहिला षटकार. 6 धावा धापडकावरती. पुन्हा एकदा तोच फटका, यावेळेस मात्र गॅप आहे. चेंडूवरती वेगाने क्षेत्ररक्षक आल्यात, मात्र 2 धावा रोखू शकले नाहीयेत. या 2 धावा पूर्ण केल्या जातात. दोन धावा पूर्ण केल्या जातात तर 8 धावा. तर शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. महेंद्र पुन्हा एकदा सज्ज होतोय कवीसाठी. हा चेंडू निश्चितच एस्टनच्या पाठीमागून आणि पंच मात्र वाईडची खूण करतात. 1 धाव अवांतर रूपाने मिळतोय ती संघाला. तर निश्चितच सुरुवातीचे 3 चेंडू डॉट, षटकार, 2 धाबा आणि एक वाईडच्या स्वरूपामध्ये षटक फेकला गेलाय, चेंडू फेकला गेलाय. कवी स्ट्राईकला वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा एकदा फटका फसला की काय, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती स्ट्रॉंग अपील केलं गेलंय. ठिकाणी पाहतोय आपण लेग बायचा इशारा होता फिरोज खान सरांचा. अचूक असे लक्ष आणि 1 धाव मिळाले. एकूण टोटल 10 धावा धावपडकावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचा अत्यंत चांगले षटक आणि 10 धावा हे मात्र पाहायला मिळतात त्या धावपडकावरती. तर एकंदरीत 33 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. तर दुसरे षटक फेकण्यासाठी या ठिकाणी पाचारण केलं जाते. थोडीशी शॉर्ट टीममेटिंग पाहायला मिळाले. तर गोलंदाज प्रमोद, तर चला लवकर क्षेत्ररक्षण लाभा प्लीज. प्रमोद गोलंदाज पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याच्या जोरावरती मात्र पुन्हा एकदा त्याला दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये बोलावलं जातंय. ते गोलंदाजी मार्क वरती स्ट्राईकला पाहतोय. पुन्हा एकदा कवीला. पहिला चेंडू हुक करतोय चेंडूला. यावेळेस मात्र डीप फाईन लेगला चेंडू पहिल्या टप्प्यावरती सीमा पलीकडे जातोय. चौकार पाहतोय कवीच्या बॅट मधून. दुसरा चौकार. शॉर्ट पूल केलाय आणि 4 धावा पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी भरत असताना ठिकाणी विजयाचं लक्ष होतं 33 धावेचं. पहिल्याच बॉलवरती चौकाराने सुरुवात केली जातोय. 14 धावा.
14 धावा आल्या धावपळकावरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना हा चेंडू बाउन्स होता, मात्र फेडस्विंग केलं जाते. एक धाव कंप्लीट. वेगाने क्षेत्ररक्षक आल्यात, एकच धाव धावपळकावरती. पाहतोय आपण अद्यापर्यंत एक षटकार पाहायला मिळाला, त्याच्यानंतर एक चौकार. आता मात्र प्रथमच स्ट्राईक वरती येतात सुनीलला. पाहतोय आपण स्ट्राईक वरती स्वतः संगनायक आहेत. टॉस जिंकलाय, थोडासा वेळ घेतला होता निर्णय सांगण्यासाठी. गोलंदाज प्रमोद. हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेत, मात्र पाठीमागे निघून जातोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू मात्र थर्डमॅनच्या दिशेला. पाहता पाहता 4 धावा मिळतील त्या या संघाला. तर 4 धावा मिळाल्या. 4ने धावसंख्या पाहत असताना 19 धावा. तर पहा दुसरा चौकार या षटकामध्ये आलाय, कारण धावा फार कमी होत्या, त्यामुळे धाबा रोखायच्या होत्या त्या जोवेली टीमला. अशा बेलेला मात्र सुरुवातीला 3 चेंडू डॉट फेकले, थोडासा दिवासा मिळाला. त्याच्यानंतर षटकार आलाय, खराब चेंडू फेकले गेलेत. हा चेंडू अतिशय चांगला होता, बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजाने. पडल्यानंतर मात्र डॉट चेंडू प्रमोदच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर असेच मात्र डॉट चेंडू फेकावे लागतील जर सामना या ठिकाणी जिंकायचा असेल. तर अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी करून विकेट संपादन करावे लागतील. या ठिकाणी एज लागतोय, फलंदाज बाद आणि रोशनने मात्र झेल टिपलाय. पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून देतोय तो मात्र प्रमोद. चला फलंदाज जायचंय लवकर, जास्त वेळ नका करू प्लीज. तर 19 धाबा आहेत धावपळकावरती. पहिल्या विकेटचं पतन झालं, या ठिकाणी फार मोठा धक्का लागलाय. 1 डाऊनचा फलंदाज जितू मैदानावरती. 13 बॉल आणि 14 रन ची गरज आहे. मगाशी सुद्धा काहीसे सामने असेच पाहायला मिळाले, ज्यावेळेस कान्नूर संघाची स्थिती होती चांगल्या भक्कम स्थितीत होता. तर क्रिकेट आहे, कधी काय होईल क्रिकेटमध्ये सांगता येत नाहीये. ज्या ठिकाणी 6 चेंडूवरती 1 धाव झाली नाहीये, मात्र आज सुद्धा 4 चेंडूवरती 1 धाव झाली नाहीये. हा चेंडू, हो गुड बॉलिंग. पण गोलंदाजीमध्ये मात्र भेदकता, विविधता आणि विभिन्नता या तिन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या गोलंदाजाच्या वतीने. चांगला स्पेल फेकलाय प्रमोदच्या वतीने. जरी सुरुवातीच्या 2 चेंडूवरती चौकार आले असले तरी मात्र त्याच्यानंतर या धावा रोखण्याचं काम केलं गेलंय. तर 19 धावा आहेत धावपळकावरती. 33 धावेची गरज असताना उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 14 धावेची गरज. तर निश्चितच प्रेक्षकांचं मात्र अभिनंदन करायला पाहिजे. आमच्या बाबूशेठच्या म्हणण्यानुसार की ज्याप्रमाणे इंग्लंडमध्ये स्पर्धा असतात असे प्रेक्षक बसलेले असतात वेडेवाकडे, कुठेही जिथे जागा मिळेल तसे. म्हणजे तसे प्रेक्षक साऊथ आफ्रिका असो, वेस्ट इंडिज असो, या बेटावरती मात्र बरेचसे प्रेक्षक, वेस्ट इंडिजमध्ये मात्र असेच प्रेक्षक पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे मात्र पहिलं ग्राउंड पाहतोय आम्ही की ज्या ग्राउंडवरती, ग्राउंडच्या बाहेर जे प्रेक्षक बसल्यात ते मात्र निश्चितच फार दूर दूरवरती आहेत, तरी सुद्धा सामना पाहण्याचा आनंद घेतात. तर थँक्स अलॉट. तर चला सामना सुरू करा. येणारे 12 चेंडू 14 धावेची गरज. गोलंदाज पाहतोय आपण या ठिकाणी कल्पेश झुलेचा वापर केला गेलाय तिसरे षटक फेकण्यासाठी.
स्ट्राईकला कवी, नॉन स्ट्राईकला जितू. तर निश्चितच भगवान शेठ यांच्याकडून 500 रुपये. या शेठ 2 विकेट, 1ला 250. हा चेंडू पुल करतोय, बराच वेळ चेंडू अब येत आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचले होते, मात्र त्यांचा अंदाज या ठिकाणी चुकला आणि 4 धावा. ओके ओके. तर कल्पेशने 2 विकेट संपादन केले, तर 500 रुपये भगवान शेठ यांच्याकडून. 10 धावांची गरज आहे. येणारे 11 चेंडू 10 धावा. पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुल करतोय आणि पुन्हा एकदा चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. मात्र एक स्पिन गोलंदाज फलंदाजी करणारा खेळाडू सुद्धा स्पिन गोलंदाजी करताना पाहिलं त्याला. फिरकीचा जादूगर. दोन्ही एकामेकांच्या अगेन्स्ट केलं, त्यामुळे लवकर डावपरीच ओळखलंय. जागेवरती खेळण्याचा वेट अँड वॉच क्रिकेट पाहायला मिळाला कवीच्या माध्यमातून, ज्याने 2 फटके खेळात, 2 चेंडूवरती 2 चौकार प्रस्थापित केलाय आणि फक्त 6 धावेची गरज आहे. रिवा त्यावेळेला अटेम्प्ट करतोय आणि व्हॉट अ गुड शॉट. डीपिश कव्हरला आणि हॅट्रिक पूर्ण केली. पुन्हा एकदा चौकारांची विजयाच्या दिशेने फक्त 2 पावलं दूर आहे. तर चला कासगाव टीमचा कॅप्टन आपण सुद्धा यायचं आहे. कासगाव टीम शेवटचा सामना असेल. पहिल्याच रात्रीतील शेवटचा सामना. कासगाव विपक्ष विजेता संघ. ओके. निश्चितच अद्याप 2 विकेट घेतले तरी सुद्धा 500, 1 घेतली तर 250. आणि या ठिकाणी सामना संपवलाय. सामना जिंकलाय तो मात्र लिटिलचा धारोल संघाने आणि फक्त कमी आपण होतं 33 धाब्यांचा अशा वेळेला पूर्ण केलं जातोय. आणि या ठिकाणी विजयाचा मानकरी ठरतोय तो मात्र कवी शेंडे. नो डाऊट्स चांगली फलंदाजी पाहायला मिळाली कवीच्या माध्यमातून आणि मात्र सामना जिंकलाय.